यंदाच्या पावसाळ्यापूर्वी भूवैज्ञानिकांनी रायगड जिल्ह्यामध्ये केलेल्या सर्वेक्षणात यंदा 392 गावांचा दरड प्रवण क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वाधिक आकडेवारी असेल ती रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यात। पोलादपूर तालुक्यामध्ये यंदा 140 गावं ही दरडीखाली असल्याची भूवैज्ञानिकांनी ही यादी आहे ती जाहीर केलेली आहे। आणि त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून या 392 गावांना सतर्क राहण्याच्या सूचना या स्थानिक प्रशासनाला दिलेल्या आहेत। आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यात 2005 2019 असेल 2023 पर्यंत अनेक दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आणि शेकडोहून अधिक जणांना या दरड घटनेमध्ये आपला प्राण गमवावा लागला होता। त्यानंतर आता रायगड जिल्हा प्रशासन दरवर्षी जी दरड प्रवण क्षेत्रात असलेली जी गावं आहेत त्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अलर्ट राहण्याच्या सूचना देतो। ज्या सुरक्षित जागा आहेत त्या ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देखील या गावकऱ्यांना दिल्या जातात। मात्र या भागामध्ये आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांमध्ये अति मुसळधार पाऊस कोसळतो आणि या तालुक्यांमध्ये दरवर्षी कोणती ना कोणती घटना घडत असते आणि त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने यंदा खबरदारी म्हणून या गावांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना आता केलेल्या पाहायला मिळतात। गणेश मापरेळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।